नाही बघा, त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मी अजूनपर्यंत सुद्धा एक शब्दही बोललेलो नाही. मला मुंबईमध्ये बऱ्याच माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारलं, तेव्हा मी तेच सांगितलं की मला या मुद्द्यावरती पहिल्यांदा माननीय फडणवीस साहेबांच्या बरोबर, माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबर, त्यांच्याबरोबर आधी मला बोलायचं आहे. जे माझं मत आहे ते आमच्या ह्या दोन नेत्यांच्या जवळ मी बोलणार आहे आणि त्यांच्याशी माझं बोलणं झाल्यानंतर जर आवश्यकता वाटली मला तर मग मी माध्यमांपुढे बोलेन. त्यामुळे मी त्यांचा प्रवेश कसा झाला, कोणाच्या उपस्थितीत झाला ह्याच्याबद्दल मी काहीच भाष्य केले नाही. पण ते जे बोलले ते मी सुद्धा समाज माध्यमांमध्ये पाहिलं की त्यांनी सुरत, गुवाहाटी या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी उल्लेख केला. जेव्हा केव्हा मी फडणवीस साहेबांना भेटेन तेव्हा मग तो सुद्धा विषय आता नव्याने जसे जसे त्यांच्याकडनं पुढे येतील तसे तसे सगळे विषय जे राज्याचे प्रमुख आहेत महायुतीचे आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यांच्या मी कानावर घालेन. पण जे त्यांनी सांगितलं की आम्ही गद्दारी केली पक्षाशी, तर आम्ही कुठेही 97 साली जो शिवसेनेचा धनुष्यबाण हातात धरलेला आहे, जो भगवा आणि जो धनुष्यबाण 17-20 नोव्हेंबर 1997 ला स्वर्गीय शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी माझ्या हातामध्ये दिला, तो धनुष्यबाण आजही आमच्या हातामध्ये आहे. या जे माझ्यावरती टीका करतात त्यांच्यासारखं एकदा काँग्रेस पुन्हा राष्ट्रवादी निर्माण झाली की राष्ट्रवादीमध्ये पुन्हा राष्ट्रवादीनं महाविकास आघाडीची उमेदवारी उभाटाला दिली की पुन्हा अपक्ष झाले की पुन्हा मध्यंतरीच्या काळात 4-5 महिने विधानसभेच्या निवडणुका झाल्या की नंतर ती राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर घड्याळाच्या तुमच्या तुतारीच्या दिसायला लागले आणि पुन्हा आता ती तुतारी सोडून आता ते भाजपमध्ये आले. त्यामुळं त्यांचा जर इतिहास बघितला तर घड्याळ, रिक्षा, पुन्हा घड्याळ आणि पुन्हा आता तुतारी आणि पुन्हा आता कमळ. त्यामुळे तुम्ही किती चिन्ह किती झेंडे बदलले ह्याचं त्यांना म्हणून आधी उत्तर द्या. आम्ही 97 साली जो भगवा आणि जो धनुष्यबाण हातात घेतलाय तोच आमच्या जवळ आहे. आणि पक्षाचं म्हणाल तर जर ते लोकशाहीला मानत असतील, भारतीय राज्यघटनेला मानत असतील, भारतीय न्याय व्यवस्थेला मानत असतील, तर माननीय भारताच्या निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाचं चिन्ह कायदेशीर मार्गाने आमच्याकडे दिले, शिवसेना पक्षाचं नाव कायदेशीर मार्गाने आमच्याकडे दिले. त्यामुळं घटनेनं कायद्यानं या गोष्टी आम्हाला दिलेल्या आहेत. आमच्या धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळू नये म्हणून काय मंडळी कोर्टात गेली, कोर्टाने सुद्धा तिथं हस्तक्षेप केला नाही. म्हणजे घटना काय सांगते, कायदा काय सांगतो त्याचा विचार करा ना. का उगाच तुमच्या मनाला वाटलं गद्दारी म्हणून तुम्ही गद्दारी म्हणायची. आणि म्हणून धनुष्यबाण चिन्ह शिवसेनेचा भगवा, आणि जर आम्ही गद्दारी वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचाराशी केली असती तर त्याच धनुष्यबाण चिन्हावर त्याच भगव्याच्या नेतृत्वाखाली 35,000 मतांनी त्यांची रिक्षा पलटी केली नसती आम्ही कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला. यापेक्षा मला जास्त बोलायचं नाही. त्यांच्या पक्षप्रवेशाबद्दल मी माननीय शिंदे साहेबांची, फडणवीस साहेबांची या बाबतीत बोलेन आणि त्यांच्याशी चर्चा झाल्यावर मग माध्यमांकडे बोलेन. महायुतीकडनं ही सगळी कोंडी तुमची केली जाते असं एक बोललं जाते. भाजपनं असा प्रवेश देणं त्यांना कुठेतरी तुम्हाला कोंडीत पकडण्यासाठी किंवा दोन्ही राजे जे साताराचे आहेत, उदयनराजे असतील किंवा शिवेंद्रराजे, यांनी सुद्धा तिथे उपस्थित राहून त्या ठिकाणी त्यांना प्रवेश करायला लावणं हे तुमच्या कोंडीसाठी चाललंय असं एक बोललं जात आहे. आता कोंडी कोण कोणाची करतंय याच्यावर आज या घटकेला मी भाष्य करणं बरोबर नाही. म्हणून मी म्हणतोय मला लवकर वेळ द्यावी फडणवीस साहेबांनी. कारण आज आदरणीय शिंदे साहेब आले होते पण ते अचानक बंगल्यावर आल्यामुळे मी काय तो विषय बोललो नाही, त्यांच्या कानावर घातला नाही. मुंबईमध्ये मी जाईन कॅबिनेटला त्यावेळी माननीय शिंदे साहेबांच्या कानावर घालेन. पण जेव्हा केव्हा फडणवीस साहेब, मी त्यांना वेळ त्यांच्या कार्यालयाकडे मागितलेली आहे की जेव्हा मला वेळ देतील तेव्हा त्यांच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी मी मांडेन आणि मग ते काय बोलतात, ते काय सांगतात मला, त्याच्यावर मग पुढच्या बाबतीत मी माझं भाष्य करेन. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.